निश्चित सर्वप्रथम तर सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन, त्यांचे आभार या ठिकाणी मानतो आणि ज्यांनी फॉर्म भरलेले असताना सुद्धा नंतर माघार घेतली त्यांचे सुद्धा आभार। चौथ्यांदा माझी पत्नी साधना महाजन या ठिकाणी नगराध्यक्ष होते झालेली आहे, निकाल होईल माघारीनंतर, पण त्यापूर्वी पण ती 90 पासून जिल्हा परिषद सदस्य होती 3 टर्म, आता 4 टर्म नगराध्यक्ष झालेली आहे। 7 टर्म ती सतत त्या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून येते आहे। मी सुद्धा 7 टर्म आमदार आहे, 1 टर्म मी आधी सरपंच होतो या गावाचा, त्यामुळे 8 वेळा मी निवडून आलेलो आहे, 7 वेळा साधना निवडून आलेली आहे। एवढा मोठा विश्वास लोकांनी सतत 35-40 वर्षापासून आमच्यावर या ठिकाणी दाखवलेला आहे, त्याबद्दल सर्व मतदारांचे, विशेष करून रात्रंदिवस अतिशय मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत, हा विजय कार्यकर्त्यांचा आहे, त्यांचेसुद्धा मनापासून खूप खूप आभार। भाऊ, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की मला वाटतं कुठेतरी सांगावं की यांच्यावर कोणावर अन्याय झाला, कोणावर दबाव टाकला, कोणावर दादागिरी करून माघार घेतली लावली, असं एखाद्या माणसाने सांगावं की हो माझ्यावर दबाव आणला गेला। मला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या, उलट अनेक लोकांना उभं राहायचं नाही आहे, पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत, काही हरकत नाही, निवडणूक करावी। आता काय अजून 10 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, 10-11 जागा, अजून तुम्हाला 16-17 जागा आहेत 27-28 पैकी, त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात, लोक तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघावं। यावेळेला काय चित्र असेल शिवसेनेचे सकाळी जायला बाहेर गावून कार्यकर्त्यांनी काय केलं असेल मला त्याची कल्पना नाही, कारण मी 8 दिवस झाले आपल्याला माहिती, मी बाहेरच होतो, मी नाशिक जिल्हा आहे माझ्याकडे, मी धुळ्याला होतो, नंदुरबारला होतो आणि आज सकाळी मी या ठिकाणी आलेलो आहे, त्यामुळे मला कुठे त्या संदर्भाची माहिती नाही, पण असं कुठेही जोर जबरदस्ती आता पण तुम्ही बघतात किती जण म्हणतात की आमचे प्रवेशच घ्या, आमचा माघार घेतो, ते सुद्धा किती जण सांगतात, तुम्ही बघता त्या बाबतीत, मी काही सांगत नाही, कारण इथे सगळ्यांना माहिती आहे की हा जामनेर मतदारसंघ जो आहे तालुका हा भाजपचा बालेकिल्लाच आहे। इथे जिल्हा परिषद 100%, पंचायत समिती 100%, मार्केट कमिटी 100%, शेतकरी संघ 100%, सगळं ज्या ठिकाणी 100% भाजप आहे, त्यामुळे मला असं काही कोणावर दबाव टाकण्याची गरज पण नाही, त्याला लढायचं असेल त्यांनी अगदी फ्री हँड लढावं आणि त्याने निवडून यावं। मागच्या वेळेला 100% या ठिकाणी यश मिळालेलं होतं नगरपालिकेमध्ये, यावेळेचं चित्र काय असेल असं वाटतंय? 100% असेल। हो, आज माघारीमध्ये काल मागच्या वेळेला तर सगळे लढले होते, कोणाची माघार अपक्ष बिनविरोध कुठे आलेलं नव्हतं, यावेळेस 11-12 जागा आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत, नगराध्यक्ष बिनविरोध झालेला आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये मुस्लिम जरी 6-7 नगरसेवक आहेत ते सुद्धा कमळाच्या तिकिटावर निवडून येतात आणि आता ते येतील। हो, आता तुम्ही सांगितलं की 11 जण तुमचे बिनविरोध झालेले आहेत, आता किती बहुमतासाठी किती लागणार आहेत अजून तुम्हाला? बहुमत काही ते नगराध्यक्ष सार्वत्रिक निवडून येतो आणि नंतर मग जवळपास 27 जागा अजून आहेत, त्यातल्या 14 जागा लागतील बहुमतासाठी, पण मी समजा आमच्याकडे बहुमताचा विषय नाही, आम्हाला 100%ची काळजी असते, नाही पण आज दुसरा सुद्धा बाहेर जाता कामा नये हे आमचं, आणि आम्ही कामाच्या बळावर बोलतो। तुम्ही बघलं जामनेर शहराचा विकास, तालुक्याचा विकास, जामनेर शहर किती बदललेलं आहे, सगळ्या लोकांना असं वाटतं की बस, म्हणजे सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे आणि कौतुक आहे वासियांना, आमच्या जामनेरकर वासियांना, की बाबा असं कुठेच नाही, ते पाणी मुबलक आहे, रस्ते सिमेंट काँक्रीट सगळे झालेले आहेत, तिथे विजेचा प्रॉब्लेम नाही, इथे सगळं अगदी किती गोष्टी, मी तुम्हाला 100 गोष्टी सांगू शकतो, इथे काय काय बदल झालेला तुम्हीच बघतायत, त्यामुळे सर्वांना वाटतं की पुन्हा एकदा भाजपचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे जामनेर शहरामध्ये आणि या शहराचा विकास झाला। कोका कोला आणि किर्लोस्कर एकर जागा आपल्याकडे या ठिकाणी MIDC मध्ये आहे, कोका कोला कंपनीचा सगळा सर्वे झालेला आहे, तसेच त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतील, कुठली काय टेक्निकल बाजू त्या सगळ्या ठिकाणी पूर्ण करतील, रेमंड सुद्धा या ठिकाणी यायला उत्सुक आहे, त्यांचे सुद्धा युनिट या ठिकाणी आहेत। मला वाटतं की या 2-3 वर्षामध्ये 7-8 हजार 10,000 तरुणांच्या हाताला काम कसं मिळेल यासाठी माझा प्रयत्न आहे, आणि अजूनही मोठ्या कंपन्या आहेत, मी मोठ्यांशी बोललेलो आहेत, त्या सुद्धा यायला या ठिकाणी तयार आहेत, कारण इथे पाणी मुबलक आहे, लगेच लागून 12 TMC पाणी 2 किलोमीटरच त्या ठिकाणी आहे, हायवे आहेत सगळीकडे, एअरपोर्ट आता जळगावचं जवळ आहे, संभाजीनगरचं जवळ आहे, रेल्वे 20 किलोमीटरवर त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून अनुकूल असं वातावरण या ठिकाणी इंडस्ट्रीसाठी आहे, आणि म्हणून अनेक लोक आता या ठिकाणी यायला इच्छुक आहेत। मला वाटतं की लवकरच, अतिशय लवकर या सगळ्या कामांना सुरुवात। बहुत जामनेर आहे, पाचोरा आहे, चोपडा आहे, या गावांमध्ये डेव्हलपमेंट होत आहे, मात्र जळगाव शहर हे खूप मागे पडलं आहे असं माजी आमदार जे आहेत सुरेशदादाजी यांनी काल खंत व्यक्त केली आहे। नाही, थोडी कामांना उशीर झालेला आहे, खरं आहे, पडता आपण बघता सगळे सिमेंट काँक्रीट रस्ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत, आता आम्ही कामांना सुरुवात केलेली आहे, आपण स्पोर्ट्सला पूर्ण पण जवळजवळ 200-250 कोटी रुपये मी क्रीडा मंत्री असताना आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, एअरपोर्ट आता आपण त्या ठिकाणी मोठं करतो आहोत, आहेत आता अनेक गोष्टी आहेत, जुन्या स्टेडियमला 20 कोटी रुपये दिलेत,
भरपूर गोष्टी आहेत. आता मेडिकल हब आपण त्या ठिकाणी जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करून मेडिकल हब त्या ठिकाणी उभं केलं. तिथे आता सगळे स्थलांतर झालेलं आहे. विकास होत नाही असातला भाग नाही आहे, पण ज्या गतीने व्हायला पाहिजे थोडा आम्ही कमी पडतो निश्चित आहे. पण येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये सरकार आता वरपासून खालपर्यंत आमचंच आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षभरामध्ये आम्ही हा सगळा बॅकलॉग भरून काढू. रस्ते सिमेंटचे रस्त्यांचं काम चाललं आहे, आपण बघतात खूप मोठ्या प्रमाणात सिमेंटचे रस्त्यांचं काम आणि कायमस्वरूपी येतात. जे काही त्या 25-40 वर्ष काम करण्याची किंवा खड्डे बुडण्याची गरजच नाही आहे. अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. निश्चित जळगाव शहराकडे आमचं आता बातमी लक्ष आहे. येणाऱ्या तुम्हाला 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये त्या ठिकाणी दिसेल.